हॅलो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅक्सिमा अँड मिनिमा. 12th स्टँडर्ड मध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला एक क्वेश्चन तो विचारेल, फाइंड द मॅक्सिमम ऑर मिनिमम व्हॅल्यूज ऑफ गिवन फंक्शन. कुठल्याही प्रकारचे तो एक फंक्शन आपल्याला घेऊन देईल, ओके, आणि देन त्या फंक्शनचे आपल्याला मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे असतात. मग त्याकरिता आपल्याला आधी माहिती पाहिजे मॅक्सिमा ऑर मिनिमा. ओके, मग मॅक्सिमा आणि मिनिमा काय आहे? तर मॅक्सिमा आणि मिनिमा ह्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत ज्या आपण आपल्या फंक्शनवरून फाइंड आउट करतो. ओके, त्याकरिता काही रूल्स आहेत, स्टेप्स आहेत जे आपल्याला फॉलो करणार आहे. फर्स्ट कंडिशन काय आहे व्यवस्थित लक्षात द्या की जे आपलं न्यूमेरिकल असणार आहे f of x इज इक्वल टू, त्याला आधी व्यवस्थित y इज इक्वल टू लिहून घ्यायचं. ओके, मीन्स y इज इक्वल टू f of x. देन त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे त्याचे डेरिव्हेटिव्ह मीन्स dy by dx. ओके, देन त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. ओके, देन त्यानंतर आता आपल्याला x च्या व्हॅल्यूज काढले आहे, तर x च्या व्हॅल्यूज आपण काढतो कसं व्यवस्थित की जिथे dy by dx आहे त्या dy by dx च्या ऐवजी तुम्हाला 0 पुट करायचे. ओके, मग तिथे आपल्याला एक इक्वेशन मिळेल. ते इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला x च्या व्हॅल्यू मिळतील. काही न्यूमेरिकल मध्ये एक सिंगल व्हॅल्यू मिळते किंवा काही न्यूमेरिकल मध्ये जास्त दोन व्हॅल्यू मिळतात. ओके, दे मग आता x ची जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे ती मॅक्सिमा आहे की मिनिमा आहे हे चेक कसं करायचं? तर ती x ची व्हॅल्यू तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्हच्या इक्वेशन मध्ये पुट करणे आहे. ओके, आणि मग सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर जर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर तुम्हाला लेस दॅन 0 भेटत असेल, ओके, लेस दॅन 0, तर तो x तुमचा मॅक्सिमा आहे. ओके, आणि जर तुमची जर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन जर 0 असेल तर x तुमचा मिनिमा आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, काय बोलला आपण की डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर जो x आपण पुट केला तो मॅक्सिमा आहे. ओके, आणि जर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आहे तर x आपला काय आहे मिनिमा. ओके, तर यावेळी आपण मॅक्सिमा किंवा मिनिमा चेक करतात. ओके, मग आता मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? जर तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची आहे तर तो x इक्वल टू जी तुम्हाला व्हॅल्यू ॲज अ मॅक्सिमा मिळाली आहे तो मॅक्सिमा गिवन फंक्शन मध्ये पुट करा, म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल, मॅक्सिमम आन्सर मिळेल. जर तुम्हाला तुमच्या फंक्शनची जर मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर जो x इक्वल टू तुम्हाला ॲज अ मिनिमम आन्सर मिळाला आहे तर तो मिनिमा गिवन फंक्शन मध्ये पुट करा, म्हणजे तुम्हाला मिनिमम आन्सर मिळेल, मिनिमम सोल्युशन मिळेल. ओके, तर यावेळी आपल्याला इथे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे मॅक्सिमा आणि मिनिमा. ओके, काही न्यूमेरिकल्स बघू आपण. एक फंक्शन त्यांनी आपल्याला गिवन दिलं आहे f of x is equal to 3x cube minus 9x square minus 27x plus 15. आणि या फंक्शनचे आपल्याला मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर स्टार्टिंगलाच आपण बोलूया काय की जर आपल्याला मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला मॅक्सिमा आणि मिनिमा माहिती पाहिजे. मग मॅक्सिमा आणि मिनिमा काय आहे? तर व्हॅल्यूज ऑफ x आहे. ओके, मग आता मॅक्सिमा आणि मिनिमा काढायचे कसा? ज्या रूल्स आपण स्टार्टिंगला बघितलं होतं ते आपल्याला फॉलो करणे काय की सगळ्यात आधी जे फंक्शन आहे त्याला कन्सिडर करा y इज इक्वल टू. ओके, सोल्युशन मध्ये व्यवस्थित लक्ष द्या काय करतो आहे लेट y इज इक्वल टू f of x. जे गिवन फंक्शन आहे त्याला मी y इज इक्वल टू कन्सिडर केला. ओके, आणि f of x ची व्हॅल्यू मला माहिती आहे. ओके, इक्वेशन मी ॲज इट इज लिहितो म्हणजे आपल्याला मिळते आहे y इज इक्वल टू 3x क्यूब मायनस 9x square minus 27x plus 15. ओके, देन फर्स्ट सेकंड पॉइंट तरी काय म्हटलं होतं फाइंड dy by dx, म्हणजे आपल्याला y वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा विथ रिस्पेक्ट टू x. ओके, म्हणजे मी याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे मिळते आहे द dy by dx इज इक्वल टू dy by dx ऑफ पूर्ण टर्म 3x क्यूब मायनस 9x स्क्वेअर मायनस 27x प्लस 15. काय केलं दोन्ही साइड आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. ओके, देन इज इक्वल टू आता इथे 1 2 3 4 टर्म्स इथे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. ओके, तर प्रॉपर्टी ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय की जर फंक्शन्स ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये असेल तर डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट अप्लाय करतो. ओके, आणि जर फंक्शनला जर कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या आधी घेतो. ओके, म्हणजे काय मिळेल इथे डेरिव्हेटिव्ह सेपरेट अप्लाय करू. Here 3 as it is, then the d by dx of x cube minus 9 as it is, then the d by dx of x square minus 27 d by dx of x plus d by dx of 15.
ओके काय केलं आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट अप्लाय करतो ओके देन हियर इज इक्वल टू 3 as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube is equal to 3x square minus 9 into derivative of x square twice x minus 27 as it is derivative of x 1 plus derivative of 15 0 okay 15 constant है derivative constant 0 होता है okay then म्हणजे आपल्याला मिळते आहे dy by dx is equal to here 3 to the 9 okay 9x square minus 18x there minus 27 okay 0 लिहायची आवश्यकता नाही हे झालं आपलं dy by dx ओके then त्यानंतर त्यांनी काय म्हटलं होतं की डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा ओके म्हणजे जे आपल्याला dy by dx मिळालं आहे ओके याला पुन्हा आपण डिफरन्शिएट करू ओके मी जर याला 1 ने डिनोट केलं तर आपण आता इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ओके मी इथे लिहिले आहे डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x ठीक आहे इक्वेशन 1 ला आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x ओके मग दोन्ही साइडला मी डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल इथे dy by dx ऑफ काय होईल इथे dy by dx ओके इज इक्वल टू हियर इक्वेशन आहे त्यावरती पण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू dy by dx ऑफ 9x square minus 18x minus 27 ओके जो आपण dy by dx वरती अगेन डिफरन्शिएट करतो ओके तर आपण त्याला डबल डेरिव्हेटिव्ह मिळतं ओके म्हणजे ते म्हणते d square y upon dx square means double derivative of y with respect to x is equal to here 9 as it is and derivative apply करू आपण x square वरती d by dx of x square minus 18 as it is derivative apply करू आपण x वरती d by dx of x minus here d by dx of 27 okay then is equal to 9 as it is derivative of x square twice x minus 18 as it is derivative of x 1 minus derivative of 27 0 बरोबर 27 constant है derivative constant किती होतो 0 ओके त्यानंतर फायनली काय म्हणतात आहे की डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x is equal to 18x minus 18 0 लिहायची आवश्यकता नाही याला मी 2 ने डिनोट करतो ओके रूल काय होता की गिवन जे फंक्शन आहे त्याला कन्सिडर करा y is equal to ओके देन त्यानंतर त्याने म्हटलं होतं की dy by dx फाइंड आउट करा ओके देन त्यानंतर त्याने म्हटलं होतं की डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा ओके आपण फर्स्ट ती स्टेप जे आहे ते फॉलो केली ओके नेक्स्ट त्याने काय म्हटलं होतं की आता आपल्याला मॅक्सिमा आणि मिनिमम फाइंड आउट करायचं मग मॅक्सिमा आणि मिनिमम फाइंड आउट कसं करायचं ते काही सबस्टिट्यूशन करून त्याने सांगितलं नेक्स्ट पॉइंट मध्ये त्याने काय म्हटलं होतं की पुट करा dy by dx is equal to 0 मग dy by dx is equal to 0 म्हणजे कुठे पुट करू आपण हे dy by dx इक्वेशन आहे ओके तर इक्वेशन 1 मध्ये जिथे dy by dx आहे तिथे आपण 0 पुट करू ओके नेक्स्ट पुट dy by dx is equal to 0 in equation 1 ओके मग आता इक्वेशन 1 मध्ये जिथे इथे जर आपण जे 0 पुट केलं तर आपल्याला काय मिळते आहे 0 is equal to 9x square minus 18x minus 27 ओके देन मग ते इथे बघ क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू ओके बेसिक लक्षात द्या इथे तीन टर्म्स आहेत ओके 9 18 and 27 ओके आणि तिन्ही नंबर्स डिव्हिजिबल बाय 9 आहेत ओके तर आपण याला डिवाइड बाय 9 करू ओके म्हणजे आपल्याला काय मिळते इकडे 0 is equal to x square minus 2x minus 3 ओके आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टराइज करणार आहे कारण की आधी बोललो होतो आपण आपल्याला फाइंड आउट करायचे मॅक्सिमा अँड मिनिमा मग मॅक्सिमा अँड मिनिमा इज द व्हॅल्यूज ऑफ x ओके म्हणजे आपल्याला आता x च्या व्हॅल्यूज काढायच्या तर आपण याला फॅक्टराइज करू ओके जर याला आपण जर फॅक्टराइज केलं तर आपल्याला काय मिळते आहे 0 is equal to x plus 1 into x minus 3 ओके देन त्यानंतर बघा आता इथे that is x plus 1 is equal to 0 here x minus 3 is equal to 0 okay here plus 1 पलीकडे इथे मायनस मिळेल म्हणजे काय मिळते इथे x is equal to minus 1 and x is equal to minus 3 पलीकडे इथे plus 3 मिळेल x is equal to 3
म्हणजे इथे आपल्याला x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. पहिली व्हॅल्यू x इज इक्वल टू -1 and then x is equal to 3. ओके, मग आता x च्या दोन व्हॅल्यूज यापैकी एक x ची व्हॅल्यू मॅक्सिमा आहे आणि दुसरी व्हॅल्यू मिनिमा आहे. ओके, मग आता कुठली व्हॅल्यू मॅक्सिमा किंवा कुठली व्हॅल्यू मिनिमा आहे चेक कसं करायचं. ठीक आहे, तर या नंबर्सवर कधी कॅल्क्युलेट होत नाही की हा -1 हा निगेटिव्ह आहे म्हणजे हा मिनिमा असेल, इकडे x is equal to 3 पॉझिटिव्ह आहे म्हणजे मॅक्सिमा असेल. नाही, मॅक्सिमा आणि मिनिमा हे आपल्याला इक्वेशन 2 सांगतात, मीन्स डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, नेक्स्ट पॉइंट त्याने काय म्हटलं होतं की ज्या व्हॅल्यूज ऑफ x जो आहे मीन्स मॅक्सिमा आणि मिनिमा जे डिटरमाइन करायचे असेल तर ज्या व्हॅल्यूज ऑफ x आहे त्या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करा. ओके, आणि ते जर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर x मॅक्सिमा आहे. ओके, अँड देन जर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आहे तर x आपला मिनिमा आहे. ओके, मग आता चेक करू की या दोन व्हॅल्यूज पैकी कुठली व्हॅल्यू मॅक्सिमा आहे आणि कुठली व्हॅल्यू मिनिमा आहे. त्यासाठी काय करू आपण पुट करू x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. ओके, म्हणजे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू माहिती घ्यावी ॲट x इज इक्वल टू -1. ओके, जे बेसिकली दिले आहे पुट x इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. ओके, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x at x equal to -1 is equal to. ओके, डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे at x is equal to -1. ओके, काय करणार आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y च्या एक्सपान्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला -1 पुट करणार आहे. ओके, म्हणजे काय मिळेल इथे आपल्याला 18 x x is equal to -1 पुट करणार आहे. ओके, -1 and -18 as it is. ओके, मग 18 into -1 means -18 as it is. -18 -18 is equal to -36. ओके, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे काय -36. ओके, and -36 ची व्हॅल्यू आहे ही 0 पेक्षा लेस आहे. ओके, लेस दॅन 0. ओके, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y is equal to -36 is less than 0. ओके, आपण काय बोललो होतो की जर आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जर लेस मिळत असेल, ओके, तर जो आपण x ची व्हॅल्यू पुट केली आहे तो x काय आहे मॅक्सिमा आहे. बरोबर आहे. ओके, म्हणजे x इज इक्वल टू -1 काय झाला आपला मॅक्सिमा. का बरं, कारण की डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची जी व्हॅल्यू मिळाली ती -36 मिळाली, मीन्स 0 पेक्षा लेस मिळाली. ओके, म्हणजे इथे लिहितो आहे therefore x इज इक्वल टू -1 इज मॅक्सिमा. ओके, मग आता मॅक्सिमम जर माहिती झाला तर आता आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग सगळ्यात लास्ट पॉइंट म्हटलं होतं आपण काय, जर आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू जर काढायची असेल तर जी x ची व्हॅल्यू आपल्याला ॲज अ मॅक्सिमा मिळाली तो मॅक्सिमा तुम्हाला गिवन फंक्शन मध्ये पुट करायचा आहे. ओके, मग गिवन फंक्शन मध्ये हे आहे. ओके, काय करणे आहे जिथे x आहे तिथे आपल्याला काय पुट करणे आहे -1. ओके, म्हणजे काय मिळेल मग आपल्याला इथे. ओके, पुट x equal to -1 in given function. ओके, मग गिवन फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे -1 पुट करणे आहे. म्हणजे इथे. ओके, त्यावेळेस तिथे आपल्याला the f of -1 is equal to here 3 into -1 cube -9 into -1 square here -27 into -1. Okay, and plus 15 as it is. Okay, then अब ये कैलकुलेशन करने हैं. The f of -1 is equal to -1 cube means -1 -1 into 3 means -3. Then here -1 square means 1 1 into plus 1 into -9 means -9 minus plus 27 and plus 15. Okay, then त्यानंतर is equal to here -3 -9 -12. Okay, and -12 plus 15 3 and 3 plus 27 13. ओके, म्हणजे f ऑफ -1 चा आन्सर काय मिळते आहे 30. तर हे काय झालं आपलं मॅक्सिमम व्हॅल्यू झालं. काय का बरं, कारण की आपण x इक्वल टू -1 जो पुट केला तो काय होता आपला मॅक्सिमा. ओके, इज दी required maximum value.
ओके, हे झालं आपलं रिक्वायर्ड मॅक्झिमम व्हॅल्यू. सिमिलरली आता आपल्याला मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे. जर मिनिमम व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला माहिती पाहिजे मिनिमम. ओके, मग आता x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या होत्या. एक होतं x -1, हा आपला मॅक्झिमम होता. मग x 3 हा मिनिमम आहे की नाही आधी चेक करून घ्या. ओके, पुट x 3 इन इक्वेशन 2. ओके, आता इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे आपण 3 पुट करू. ओके, इक्वेशन 2 मध्ये ओके जिथे जिथे x आहे तिथे आपल्याला काय पुट करणे आहे, 3 पुट करणे आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, the double derivative of y with respect to x at x equal to 3 is equal to. ठीक आहे, काय करणार आहे, डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथे x आहे तिथे आपल्याला 3 पुट करणार आहे. ओके, म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला 18 into 3 minus 18. ओके, दे त्यानंतर इज इक्वल टू ते कॅल्क्युलेशन करा. 18 into 3 54 minus 18. ओके, दे त्यानंतर 54 minus 18 म्हणजे किती मिळते आहे, 36. ओके, मग आता इथे चेक करा, डबल डेरिव्हेटिव्ह y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे, 36. बरोबर आहे. आणि या 36 0 पेक्षा कसा आहे, मोठा आहे. बरोबर आहे, 36 इज ग्रेटर दॅन 0. ओके, 36 इज ग्रेटर दॅन 0. मग आपण काय बोलतो, जर डबल डेरिव्हेटिव्ह y ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा ग्रेटर भेटत असेल, बरोबर आहे, तर जो तुम्ही x ची व्हॅल्यू पुट केली आहे तो काय असेल, मिनिमा. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला लिहिले आहे therefore x is equal to 3 is minimum. ओके, दे मग आता x इक्वल टू 3 आपला मिनिमम आहे, पण क्वेश्चन काय विचारलाय, मिनिमम व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची आहे. ओके, मग मिनिमम व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर हा जो मिनिमम मिळाला आपल्याला x इक्वल टू 3 हा आपण पुट करू गिवन फंक्शन मध्ये. ओके, ही पुट x इक्वल टू 3 इन गिवन फंक्शन. मग आता गिवन फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे 3 पुट करा. ओके, हे गिवन फंक्शन आहे म्हणजे आपल्याला मिळते आहे f ऑफ 3 इज इक्वल टू here 3 into 3 cube minus 9 into 3 square minus 27 into 3. Okay, and plus 15. ओके, दे त्यानंतर इथे कॅल्क्युलेशन करा. इज इक्वल टू, ठीक, हियर 3 क्यूब म्हणजे किती होतो, 27. ओके, 27 into 3 आणि minus 27 into 3 काय कॅन्सल आहे. ओके, then here 3 square किती होतो, 9. ओके, and 9 into minus 9 minus 81 and there plus 15. ओके, म्हणजे f of 3 is equal to minus 81 plus 15 is equal to किती होतो, minus 66. ओके, म्हणजे आपल्या फंक्शनची जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती किती आहे, minus 66. ओके, मग शेवटी लिहिले आहे काय, is the required minimum value. ओके, मग सगळ्यात शेवटी लिहिले आहे काय, therefore the required maximum value of the function is 30 at x equal to -1. Okay, and the minimum value of the function is minus 66 at x is equal to 3. ओके, तर यावेळी आपण मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करतो by using maximum and minimum. Okay, then next numerical बघू आपण. f of x is equal to x into log x. Okay, काय करणार आपल्याला, या फंक्शनचे आपल्याला मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, मग आता मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला एकतर मॅक्झिमा किंवा मिनिमम माहिती पाहिजे. ओके, मग काय करायचा, गिवन फंक्शनला कन्सिडर करू आपण y is equal to, ओके, सोल्युशन मध्ये लेट y equal to f of x. ओके, आणि ते f of x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे, x into log of x. इथे पुट करतो आहे y is equal to x into log of x. ओके, नेक्स्ट पॉइंट त्यांनी काय म्हटलं होतं की dy by dx फाइंड आउट करा. म्हणजे आपण आता y वरती डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू विथ रिस्पेक्ट x, तर इकडे पण आपल्याला डिफरन्शिएट करणे आहे. ओके, काय होते आहे, the dy by dx is equal to d by dx of x into log of x is equal to here x into log of x. दोन फंक्शन्स मल्टिप्लिकेशन मध्ये, तर आपण इथे आता प्रोडक्ट रूल यूज करू.
ओके ऑर्डर टू क्या होता है ओके फर्स्ट टर्म एज इट इज लिखना है ओके इनटू डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म देन प्लस देन आता सेकंड टर्म एज इट इज लिया ओके log of x as it is into derivative वगैरह फर्स्ट टर्म वरती जे d by dx of x then is equal to x as it is derivative log x 1 upon x plus log of x as it is and derivative of x 1 here x get cancel म्हणजे आपल्याला मिळते आहे dy by dx is equal to 1 okay x as it cancel 1 as it is then plus log of x into 1 means log of x याला व्हॅल्यू होतो याला आपण dy by dx नेक्स्ट पॉइंट त्यांनी काय म्हटलं होतं की डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y फाइंड आउट करा ओके म्हणजे आता इक्वेशन वरला मी अगेन डिफरन्शिएट करता ओके हियर डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x ओके आता इक्वेशन 1 ला आपण डिफरन्शिएट करू with respect to x दोन्ही साइडला डिफरन्शिएट करता म्हणजे काय म्हणते आहे the d by dx of dy by dx ओके is equal to इकडे डेरिवेटिव पहिला इकडे पण करना है ओके d by dx of 1 plus log of x here जेव्हा dy by dx वरती पुन्हा डेरिवेटिव आपण अप्लाय केला तर आपण त्याला लिहितो आहे डबल डेरिवेटिव ऑफ y with respect to x is equal to दोन टर्म्स एडिशन मध्ये डेरिवेटिव सेपरेट सेपरेट अप्लाय करा डेरिवेटिव ऑफ 1 0 plus okay then and derivative of log x 1 upon x okay is final the double derivative of y with respect to x is equal to 1 upon x equation 2 okay काय म्हटलं होतं जे गिवन फंक्शन आहे त्याला y is equal to कन्सिडर करा ओके देन dy by dx फाइंड आउट करा देन डबल डेरिवेटिव फाइंड आउट करा ओके मग आता आपल्याला माहिती पाहिजे मॅक्सिमम किंवा मिनिमम म्हणजे x ची जर व्हॅल्यूज माहिती पाहिजे मग x च्या व्हॅल्यूज कशा काढायच्या तर तिथे त्यांनी सबस्टिट्यूशन करायला सांगितलं आहे काय म्हटलं त्यांनी की पुट करा dy by dx is equal to 0 मग dy by dx कुठे आहे इक्वेशन 1 मध्ये तर जिथे इक्वेशन 1 मध्ये dy by dx आहे तिथे आपण 0 पुट करू ओके पुट dy by dx is equal to 0 in equation 1 ओके मग इक्वेशन 1 मध्ये dy by dx चे 0 जर पुट केला तर काय म्हणते आहे 0 is equal to 1 plus log x as it is 1 plus log of x ओके मग आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 1 हा ठीक आहे कॉन्स्टंट आहे and then log of x लॉगॅरिथमिक टर्म ओके मग आता x ची व्हॅल्यू कशी काढते व्यवस्थित लक्ष द्या हा 1 पॉझिटिव्ह आहे अलीकडे तर निगेटिव्ह दिला आहे ओके म्हणजे log of x is equal to काय दिला आहे -1 ओके log of x is equal to -1 ओके मग आता x ची जर व्हॅल्यू काढायची असेल ओके इकडे log आहे तर राइट हँड साइडला पण log पाहिजे ठीक मग आता -1 च्या ऐवजी log आणता येईल का मग आणता येईल व्यवस्थित लक्ष द्या log ची प्रॉपर्टी काय करतो log of x is equal to minus sign as it is okay then 1 च्या ऐवजी मी लिहू शकतो आहे log of e okay log e is equal to 1 होता है okay log of e काय केलं व्यवस्थित लक्ष द्या लेफ्ट हँड साइडला लॉगॅरिथमिक टर्म होती त्यामुळे मी राइट हँड साइडला पण लॉगॅरिथमिक टर्म अरेंज केली कारण की मला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्यामुळे ओके देन हियर आता इथे बघा हा लॉग पॉझिटिव्ह आहे आणि हा लॉग इथे निगेटिव्ह आहे हे नाही चालणार एकदा दोन्ही लॉग निगेटिव्ह पाहिजे किंवा दोन्ही साइडचे लॉग पॉझिटिव्ह पाहिजे ओके मग हा मायनस जो आहे ठीक आहे मी काय करतो व्यवस्थित तर मी मायनस च्या ऐवजी -1 लिहू शकतो आहे ओके इज इक्वल टू -1 इनटू log of e ठीक आहे काहीच केलं नाहीये मायनस जसा तसा लिहिला आणि 1 तर एव्हरी ठीक आहे 1 प्रत्येक ठिकाणी असतो ओके मी 1 लिहिला मग आता एक लॉग ची प्रॉपर्टी आहे काय की n into log of m is equal to log m to the power n ओके म्हणजे जर log ला मल्टिप्लिकेशन मध्ये जर कुठला कॉन्स्टंट असेल तर हा कॉन्स्टंट इथे पॉवर मध्ये येईल ओके म्हणजे काय मिळेल is equal to the log of e to the power -1 ओके देन काय होतं log of x ची आता व्यवस्थित लक्षात द्या log of x is equal to log of e to the power -1 आहे दोन लॉगॅरिथमिक टर्म इक्वल आहे दोन्ही पॉझिटिव्ह आहे ओके तर लॉ ऑफ इक्वलिटी जर यूज केली तर देयरफॉर x is equal to काय आहे e to the power -1 ओके मग आता e to the power -1 आहे ओके लॉ ऑफ इंडायसेस आपण इथे यूज करू शकतो आपण याला असं म्हणू शकतो दॅट इज x is equal to 1 upon e
ओके, तर लॉगची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू e⁻⁻1 किंवा 1/e दोनपैकी काही आपण पुट करू शकतो. ओके, मग आता इथे बघा या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला x ची फक्त एकच व्हॅल्यू मिळाली, सिंगल व्हॅल्यू. मग आता हा x ची व्हॅल्यू लक्षात घ्या. ओके, एक तर मॅक्सिमा असेल किंवा मिनिमा असेल. मग आता x 1/e मॅक्सिमा आहे की मिनिमा आहे कशावर चेक होईल? हे चेक होईल आपल्या डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये. ओके, काय म्हटलं होतं नेक्स्ट पॉइंट त्यांनी की जिथे डबल डेरिव्हेटिव्ह आहे तिथे x च्या ऐवजी आपल्याला पुट करायचे आता 1/e. ओके, मग डबल डेरिव्हेटिव्ह मीन्स इक्वेशन 2. ओके, मग पुट करतोय मी पुट x 1/e in इक्वेशन 2. ओके, आता इक्वेशन 2 मध्ये जिथे जिथे x आहे तिथे 1/e पुट करणार. ओके, इक्वेशन 2 म्हणजे काय मिळेल तिथे आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x at x equal to 1/e is equal to, याचा अर्थ काय होतो? डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे, तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y च्या एक्सपान्शन मध्ये जिथे x आहे तिथे 1/e ची व्हॅल्यू आपण पुट करतो. हे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y च्या एक्सपान्शन आहे. ठीक आहे, इक्वेशन आहे व्हॅल्यू. ओके, त्यावेळेला मग इथे आपल्याला 1/x, x म्हणजे काय आहे? 1/e. ओके, 1/e. ओके, मग आता इथे लॉ ऑफ इंडक्सेस यूज करू ई न्यूमरेटर मध्ये. म्हणजे काय मिळेल? डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x at x is equal to 1/e is equal to किती मिळेल आहे? e. आणि e ची जी व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन 0 आहे. ग्रेटर दॅन 0 हो, कारण की ऑलरेडी आपण बरेचदा आधी बघितलं आहे की e ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? 2.7183 2 पॉइंट. ओके, म्हणजे 0 पेक्षा मोठी आहे. बरोबर आहे. मग आपण काय बोललो होतो? जर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ y ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा जर मोठी भेटत असेल ग्रेटर दॅन 0 तर x काय आपला मिनिमा आहे. बरोबर आहे. म्हणजे जी x ची व्हॅल्यू आपण पुट केली, काय पुट केली? x 1/e. ओके, तर x 1/e हा काय आपला मिनिमा आहे. ओके, देयरफॉर द x 1/e इज मिनिमा. मग आता आपल्याला मिनिमा मिळाला म्हणजे आपल्याला आता काय फाइंड आउट करणे आहे? मिनिमम व्हॅल्यू. ओके, क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं की फाइंड मॅक्सिमम और मिनिमम. आता मॅक्सिमम तर व्हॅल्यू मिळत नाहीये, आपल्याला व्हॅल्यू मिनिममच काढता येईल. का बरं? कारण की आपल्याला फक्त मिनिमा मिळाला आहे. ओके, मग आता मिनिमम व्हॅल्यू कशी काढायची? त्यांना आपण सांगितलं काय की जो मिनिमम जर व्हॅल्यू काढायची असेल तर जो मिनिमा आहे तो तुम्हाला पुट करायचा तुमच्या गिवन फंक्शन मध्ये. ओके, मिनिमम म्हणजे कोण आहे? 1/e. ओके, मग आता पुट करतो आहे put x equal to 1/e in given function. ओके, मग आता गिवन फंक्शन मध्ये ओके जिथे जिथे x आहे तिथे 1/e पुट करणार आहे. ओके, हे गिवन फंक्शन आहे आपलं. ओके, आणि मिळते आपल्याला इथे the f of 1/e is equal to x पुन्हा 1/e. ओके, 1/e into log of x. ओके, the log of x म्हणजे 1/e. ओके, काय केलंय? जिथे जिथे x आहे तिथे 1/e आपण पुट केलेलं आहे. ओके, then here is equal to हा 1/e as it is into log of 1/e. log of 1/e ला आपण e⁻⁻1 पण लिहू शकता. बरोबर आहे. ओके, म्हणजे मी याला e ला जर न्यूमरेटर मध्ये घेऊन दिलं तर पॉवरचे साइन चेंज होतात म्हणजे e⁻⁻1. ओके, लॉग ऑफ इंडेक्सेस आहे. ओके, देन हे मग पुन्हा ती लॉगची प्रॉपर्टी यूज करू जी आपण इथे यूज केली होती. काय की लॉग ऑफ m⁻n जर असेल तर तो n लॉगच्या समोर येतो. मग इथे लॉग ऑफ e ला पॉवर काय आहे? -1. हा -1 समोर येईल आहे. ओके, म्हणजे मिळेल 1/e into -1 into log of e. ओके, काय केलं मी इथे लॉगची प्रॉपर्टी यूज केली आहे. हा -1 समोर येईल आहे. Okay, then here 1/e into -1 means -1/e. Okay, means f of 1/e is equal to काय होईल? दोघांचे मल्टिप्लिकेशन -1/e. Okay, then into log of e. log e is equal to किती होतो? 1. Okay, into 1 म्हणजे जे आपला फायनल आन्सर आहे the f of 1/e is equal to -1/e. हे काय आहे? is the required minimum value of
दी फंक्शन. ओके, तर यावेळी आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. ठीक आहे, या न्यूमेरिकल मध्ये आपण काय केलं होतं व्यवस्थित लक्ष द्या. इथे आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या नाही. एक्स ची एकच व्हॅल्यू मिळाली, फक्त एक व्हॅल्यू एकतर मॅक्सिमा असेल किंवा मिनिमा असेल. बरोबर आहे, तर ते चेक करण्यासाठी आपण डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट केलं असता आपल्याला काय मिळालं आहे, x इज इक्वल टू 1/e काय होतं मिनिमम. मग x इज इक्वल टू 1/e जर मिनिमा असेल तर फायनल आन्सर आपलं काय असणार आहे, मिनिमम व्हॅल्यू असणार आहे. ओके, फायनल आन्सर आपलं काय मिळालं, मिनिमम व्हॅल्यू. ओके, तर यावेळी आपल्याला अल्जेब्रिक इक्वेशन किंवा कुठले ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन किंवा कुठल्या प्रकारचे इक्वेशन जर असेल, ओके, तर यावेळी आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. ओके, बरेचदा काय न्यूमेरिकल फक्त मॅक्सिमा आणि मिनिमा पर्यंत विचारतात, म्हणजे फक्त मिनिमा किंवा मॅक्सिमा काढा. ओके, म्हणजे आपल्याला फक्त इथपर्यंत सॉल्व करायचं असतं. ओके, आणि जर त्याने मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू जर विचारलं तर आपल्याला इथपर्यंत सॉल्व करणे आहे. ओके, ते काही न्यूमेरिकल देत आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि त्याचे जे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे आहे. ओके.